आता जर आपण गेलो तर इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, ट्विटर असो किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात त्या डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप स्कोप आहे सध्या. आणि आत्ताचं कल्चरच खूप काय म्हणतात की आपण सोशल मीडियाशी खूप कनेक्टेड आहे. फेसबुक ॲड्स असतील, इंस्टाग्राम ॲड्स असतील किंवा बजेटिंग असेल किंवा फील्ड प्रोजेक्ट जो काही सेटअप्स असेल त्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. सो हे सुद्धा एक फन आहे आणि आपण त्याचा एक पार्ट आहे. हे खूप इंटरेस्टिंग वाटतं स्वतःला मला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू UV टेक्नोक्रॅट सक्सेस स्टोरीज. आज आपण डिस्कस करणार आहोत एक हाय डिमांडिंग करिअर फील्डबद्दल, जे की आहे डिजिटल मार्केटिंग. आणि आज आपल्या सोबत आहेत मिस्टर सार्थक, ज्यांनी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स UV टेक्नोक्रॅट्समधून कंप्लीट करून आज ते SRV मीडिया या कंपनीमध्ये प्लेस झाले आहेत. सो वेलकम मिस्टर सार्थक, प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ. थँक्यू सो मच वैष्णवी. माझं नाव सार्थक देशमुख आहे. म्हणजे माझं जेव्हा BA झालं आफ्टर ग्रॅज्युएशन, माझं असंच चालू होतं की मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जावं, आपण इन्क्लूड व्हावा त्या गोष्टींशी. आणि म्हणजे ते फॅसिनेट करत होतं मला खूप. सो त्याच्यामुळे मी अप्लाय केलं आफ्टर युनिव्हर्सिटीनंतर. वेगवेगळ्या सोर्सेस थ्रू बघितलं. त्यानंतर UV टेक्नोक्रॅट्स जे मला एक रेफरन्स मिळालं आणि त्याच्या थ्रू मग मी म्हणजे काउन्सिलिंग त्यांची झाली. त्याच्यानंतर सगळं काही काय म्हणतात तो कोर्स मी जॉईन केला आणि त्याच्यानंतर माझी ट्रेनिंग झाली आणि आफ्टर दॅट त्यांनी सगळं एकदम चांगल्या पद्धतीने शिकवलं. सो टेक्नोक्राफ्ट्समुळं बरंच काही काही शिकायला मिळालं मला तरी या मार्केटिंगचं, डिजिटल मार्केटिंगचं. ओके, तो माझा फर्स्ट क्वेश्चन असा असेल की तुला डिजिटल मार्केटिंगमध्ये का इंटरेस्ट होता, म्हणजे हाऊ यू कम? बेसिकली जर सांगायचं झालं तर डिजिटल मार्केटिंग ही मला म्हणजे खूप इंटरेस्टिंगच अगोदरपासून वाटायचं. म्हणजे जे काय हँडलिंग असायचे इंस्टाग्रामचे, म्हणजे आत्ता जर आपण गेलो तर इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, ट्विटर असो किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात त्या डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप स्कोप आहे सध्या. आणि तो स्कोप मला फॅसिनेट करतो. म्हणजे असं नाही की अरे यार हे करायला आवडत नाही किंवा हे करायला मजा येत नाही. ते करता करता खूप भारी वाटतं. सो माझं मेनली कारण तरी होतं की आत्ता हँडलिंग जी आहे ना सगळ्या सोशल मीडियाची वगैरे वगैरे, तर ही खूप जास्त प्रमाणात वाढली आहे. आणि आत्ताचं कल्चरच खूप काय म्हणतात की आपण सोशल मीडियाशी खूप कनेक्टेड आहे. सो दॅट्स वाय ते खूप फॅसिनेट करतं आणि आपण त्याचा एक पार्ट आहे. हे खूप इंटरेस्टिंग वाटतं स्वतःला मला. सो मला ते खूप आवडतं. म्हणजे त्याच्यामुळं मी माझं तरी रिझन तरी मेनली तर तेच हे जॉईन करण्याचं किंवा डिजिटल मार्केटिंगचं कोर्स करण्याचं. ओके, आणि तू UV टेक्नोक्रॅट्सच का सिलेक्ट केलं? म्हणजे की आता कितीतरी इन्स्टिट्यूट्स आहेत, सो वाय UV? UVचं कारण असं आहे की सगळ्यात तर मेन तर त्यांचं प्रॅक्टिकल टीचिंग जर फ्रँकली सांगायला झालं म्हणजे त्यांची प्रॅक्टिकल टीचिंग खूपच बेटर. म्हणजे ते ऑन फील्डवरती जाऊन सगळं काय जे काय असतील ना ते शिकवतं. म्हणजे काय जे टूल्स असतील त्यांचा यूज असू दे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने काय म्हणतात मार्केटिंगचे स्ट्रॅटर्जीज असतील, तर ह्या सगळ्या गोष्टीत ना त्या म्हणजे फील्ड कॅम्पेन्स असतील, म्हणजे लाईव्ह फील्ड कॅम्पेन्स, तर त्या सगळ्या त्या प्रॅक्टिकली शिकवतात. हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. आणि ते फक्त वरवरचं नसतं, तर एकदम डीपमध्ये जाऊन एकदम क्रिस्टल क्लिअर सगळे जे कन्सेप्ट असतात ते क्लिअर करतात. दॅट्स वाय ते खूप भारी वाटतं. आणि म्हणजे ते आहेच म्हणजे असं जर फ्रँकली सांगायला गेलं. आणि आता डिजिटल मार्केटिंग मध्ये सोशल मीडिया मास्टरी हे मॉड्यूल आहे, सो तू त्याच्याबद्दल थोडंसं सांगशील का? सोशल मीडिया मास्टरी म्हणजे विच इज व्हेरी गुड मॉड्यूल. म्हणजे त्याच्यामध्ये इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणा, एक्स मार्केटिंग म्हणा किंवा फेसबुक मार्केटिंग म्हणा, या सगळ्या गोष्टींची नॉलेज किंवा प्रॅक्टिकली अप्रोच कसा करायचा ते सगळं त्याच्यातून शिकवलं जातं. म्हणजे आपल्याला कॉन्टेंट क्रिएट करण्याची स्ट्रॅटर्जी काय असेल किंवा एखादा आपला ऑडियन्स आहे त्यांना टार्गेट करायचं आपल्याला, त्यांची स्ट्रॅटर्जी काय असेल किंवा अजून जर सांगायचं झालं तर जे काय ऍड्स असतील त्यांची स्ट्रॅटर्जी. म्हणजे थोडक्यामध्ये काय की बऱ्याच प्रकारच्या जे स्ट्रॅटर्जीज असतात ह्या मॉड्यूल्समध्ये म्हणजे इन्क्लूड केल्या आणि रिलेटेड टू त्याच जे इंस्टाग्राम हँडल्स वगैरे वगैरे त्या गोष्टी याच्याशी रिलेटेड असतात मेनली. तर ओके, सो बेसिकली स्टुडंट्सला ऍक्च्युअल ब्रँड ग्रोथ प्रोसेस समजते, एम आय राईट? या एक्झॅक्टली ऑफकोर्स. म्हणजे प्रॅक्टिकली तरी ह्या पॉसिबल आहे ते सगळं. ओके, तुम्हाला SEO मॉड्यूल बद्दल पण काही सांगशील का? हा, म्हणजे SEO मॉड्यूलचं जर सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच चांगल्या गोष्टी, म्हणजे ऑफ पेज SEO किंवा ऑन पेज SEO
आणि कीवर्ड रिसर्च असो, ह्या सगळ्या गोष्टींना आहे ना ते एकदम चांगल्या पद्धतीने सांगतो. इवन गुगलचे काय फंक्शन्स असतील किंवा गुगल सर्चचा कंट्रोल जो असतो ते सगळ्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असतात. सो हे बेटर पडतं म्हणजे हा मॉड्यूल सुद्धा. Okay, I have one question regarding that. So, मतलब स्टुडंट्सला ऍक्च्युअल ट्रॅफिक पण अनालाइज करता येतं, एम आय राईट? हा, यस. वेबसाईट ट्रॅफिकिंग असो किंवा युजर बिहेवियर असो, या सगळ्या गोष्टी ते अनालाइज करतात, म्हणजे प्रॅक्टिकली तरी पॉसिबल आहे सगळं. ओके. आणि परफॉर्मन्स मार्केटिंग बद्दल काय सांगशील? म्हणजे ते आता खूप ट्रेंडिंगला चालू आहे ना. हो, म्हणजे परफॉर्मन्स मार्केटिंगचं सांगायचं झालं तर मग फेसबुक ऍड्स असतील, इंस्टाग्राम ऍड्स असतील किंवा बजेटिंग असेल किंवा फील्ड प्रोजेक्ट जो काही सेटअप्स असेल, त्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. सो हे सुद्धा एक फन आहे, म्हणजे ज्यामध्ये म्हणजे ते काम करण्याची एक मजा आहे. म्हणजे जस्ट एक काय म्हणतात आपण फक्त काहीतरी लिहितच बसलोय किंवा काय काय हे करत बसलो, ते तसं नाहीये. म्हणजे थेरेटिकली गोष्टी कमी आणि तिकडे जाऊन गोष्टी करणं जास्त, म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे प्रॅक्टिकल. म्हणजे हे जे फेसबुकचा ऍड्सचा जो मॉड्यूल असो किंवा इंस्टाग्रामचे ऍड्स जे असतील, ते सगळ्या गोष्टी त्याच्यात शिकवल्या असतात. डिजिटल मार्केटिंग मध्ये आता AI खूप गेम चेंजर झालाय, वी ऑल नो. तर मग UV टेक्नोक्रॅट्स मध्ये AI कसं शिकवलं जातं? UV टेक्नोक्रॅट्स मध्ये म्हणजे आता जे मॉडर्न किंवा आता ट्रेंडिंग असलेले जे काही AI टूल्स आहेत त्याचा यूज करून त्यामध्ये शिकवत, म्हणजे ChatGPT असेल किंवा AI ॲड रायटिंग असेल किंवा AI कॉन्टेंट क्रिएशन असेल, असे जे काय ChatGPTचे फॉर्म्स किंवा म्हणजे AIचे जे काय रिसोर्सेस आहेत ज्याच्या थ्रू आम्ही मार्केटिंग करू शकतो, तर ते हेल्प करतात. आणि ते खूप हेल्पफुल आहे, कारण की ते लगेच असं स्पीडअपला खूप, म्हणजे जे काय आपलं वर्क असेल त्याला लगेच बूस्टअप देतात स्पीडला. म्हणजे हे व्हेरी हेल्पफुल. येस. सो सार्थक, तुझी प्लेसमेंट जर्नी कशी होती आणि UV टेक्नोक्रॅट्सचा प्लेसमेंट सपोर्ट कसा होता तुला? म्हणजे फ्रँकली सांगायचं झालं तर प्लेसमेंट जर्नी खूपच चांगली. त्यांनी UV टेक्नोक्रॅट्सचा खूपच मदत झाली. म्हणजे रेझ्युमे बनवणे असेल, रेझ्युमेचं प्रिपरेशन असेल किंवा मॉक इंटरव्ह्यूज असतील किंवा त्या मॉक इंटरव्ह्यूचं सुद्धा प्रिपरेशन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अगोदरच माझ्याकडे प्रिपेअर करून घेतल्या. किंवा इव्हन जेव्हा वेळ मिळाली त्या ठिकाणी त्यांनी मला मदत, म्हणजे गायडन्स तर प्रॉपर होता त्यांचा. सो त्याच्या थ्रू मला खूप हेल्प मिळाली माझ्या इंटरव्ह्यूजमुळे किंवा वेगवेगळ्या जॉब्सच्या ठिकाणी काही गोष्टी असतील त्या ठिकाणी. सो ह्याचा हेल्प आहे म्हणजे नक्की जर पाहायला गेलं तर. सो म्हणजे खूप मदत तर मिळाली मला टेक्नोक्रॅट्सची इंटरव्ह्यूमध्ये तर प्लेसमेंट जर्नी. आणि त्याच्यामुळं मी आता SRV मीडिया, म्हणजे SRV मीडिया जी कंपनी आहे त्याच्यामध्ये आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मी जी प्लेसमेंट माझी पूर्ण झालेली आहे त्या कंपनीमध्ये. सो आता तू सांगितलंस की तुझी प्लेसमेंट झाली SRV मीडियामध्ये. ओके. सो तिथे तुझं, आम्हाला क्युरिओसिटी आहे की तिथे तुझं पॅकेज काय आहे आणि तिथे रोल काय आहे तुझा? ओके, माझा रोल तरी असा आहे की मी पेड ऍड्स जे असतील ते रन करण्यामध्ये, म्हणजे मी मोठ्या पोस्टवरती, मी ॲज अ ज्युनियरच करतोय सगळं काही. पण जसं जसं अजून मी एक्सपिरियन्स घेत जाईल, जसं जसं अजून माझं काय म्हणतात अजून एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन वाढत जाईल त्या गोष्टीबद्दलचा, तर मग अजून बिल्डअप किंवा तसं तसं माझी ग्रोथ अजून होत जाईल. त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की मी पेड ऍड्स रन करतो आणि जे काय PR म्हणण्यापेक्षा जे सगळ्यांचे इंस्टाग्राम्स असतील किंवा डिजिटल फॉर्मॅट्स असतील त्या हँडलिंग जी असतील ते हँडलिंग मी करतो. ओके. सो तुझा आपल्या स्टुडंटसाठी लास्ट मेसेज काय असेल? लास्ट मेसेज म्हणजे काय नाही, फ्रँकली जर सांगायचं झालं तर तुम्हाला काहीतरी मोठं किंवा असं डिजिटल मार्केटिंगच्या फील्डमध्ये जर काहीतरी जर करायचं, UV टेक्नोक्रॅट्स इट्स व्हेरी गुड, आय थिंक सो. कारण की म्हणजे बरेच इन्स्टिट्यूट आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच वेगवेगळे ठिकाण आहेत. पण जर तुम्ही खूप चिकाटीने किंवा तुम्हाला ॲज अ चांगलं एज्युकेशन मिळवायचं असेल तर हे खूप जास्त बेटर प्रेफर मी तरी करतो, इन माय पर्स्पेक्टिव्ह. तो हे बेटर पडू शकतं माझ्या वेनी तरी. सो जर तुम्हाला करायचं असेल याच फील्डमध्ये डिजिटल मार्केटिंग स्पेशल, UV टेक्नोक्रॅट्स इज व्हेरी गुड. सो तुम्हीही करा आणि काय नाही, जस्ट फोकस्ड अँड बी देअर, अँड सगळं जर तुम्ही चांगलं केलं तर तो होतं. या. So thank you so much Sarthak for sharing your inspiring journey, and once again congratulations. So students, see you in next successful story. Bye.